अंधश्रद्धा समजू नये, अंधश्रद्धा नाहीची. आपणची आपली एक तुकोबरायचा अभंग आहे बघा ताई. आपणची आपली करा सोडवण, आपणच आपली करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगे. बंधन म्हणजे काय संसार सोडून द्यायचा का? नाही. बंधन म्हणजे चुकीच्या गोष्टीच्या नादी लागलात ते सोडावं लागेल तुम्हाला, कळालं का? आणि नाही सोडलं तर त्रास तुम्हाला आहे, जगाला आहे का? देवाला त्रास आहे का? त्याला काय घेणं नाही तुमच्याकडे काय घडलंय. आणि देव कधी सहकार्य करू शकतो माहितीये का? ते म्हणतात, अर्जुना कर्म करायच्या अगोदर मला विचारात घे. तुम्हाला एखादं काम करायचं ना, त्याच्या अगोदर मला विचारात घे. घटना घडून गेल्यावर मी काहीच करू शकत नाही. तुला वाटतं का पाच धर्माकुणे तो बाणच सोडीना? बाण सोडत नव्हता तो. अर्जुना हे युद्ध व्हायच्या अगोदर मला विचारात घे. तुझं माझं ऐकलं तर तुझं कल्याण आहे. आणि देव काय सांगतो? देवाला असं वाटतंय का हा माझा मूल आहे, आणि आपण खरंच सगळे मुलं आहेत भगवंताचे, आपल्यात अंश आहे ना त्याचा. मग त्याचे जर आपण अंश असतो त्याला कळवळा येतो. ह्या लेकरांनी जीवनात आनंदी राहावं. पा देवाला दिवा प्रकाश आपल्याला, देवाला उदबत्ती सुगंध आपल्याला, देवाला नैवेद्य पोळ्या आपल्याला, देवाला नारळाचा तुकडा अख्खं नारळ आपल्याला. असा कुठं परमार्थ आहे का? आपण तीर्थयात्रेला फिरतो, देव माझे काशीला, इकडून परिसर पाहतो, गंगा स्नान करतो, फुगड्या घालतो. आनंद उत्सव आहे देव म्हणजे. देव म्हणजे तुमच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी जाग्या करणं, हा देवाचा उद्देश आहे. आणि तुम्हाला त्याला सुखी पाहायचंय. या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आणि तू संताच्या सदनात येतो, सगळे जर आनंदी माणसं असतील, ऊर्जावान असतील, सगळे असे फ्रेश माणसं आहेत त्या ठिकाणी. कोणी असं लोटाकलेलं नाही, आळसलेलं नाही, असे फ्रेश माणसं आहेत. अशा देवाला वेळ लागत लोकांचं, आणि देवाकडे जावं लागत नाही. सुख येतो घरांना राहीना म्हटलंय. म्हणून तर तो एकनाथाची दका चंदन उघडत होता, कावडीनं पाणी भरत होता. इकडं सगळ्यांची कोणाची बाळगपण केली, कोणाला दळायला लागला, कोणाची काय काय कामं केली, गौरव वेचू लागला जनाबाईच्या. तर तसं आपल्या जीवनात इतकी महत्व नसा, पण आपल्या जीवनात ती सकारात्मक ऊर्जा, त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. आनंदाचा आनंद सुख वेगळं असतं. जे बेला इंद्रियाला होणारं सुख नसतं ते भास आहे. लय भारी लागलं, मजा लागली, पण आत गेलं मुळ्यात उठलं, हे वेगळं आहे. पण तो आनंद वेगळा आहे. आपण देव होऊन देवासारखं वागणं, ह्याच्यातला आनंद वेगळाच आहे. आणि आनंद जर मिळवायचा असेल तर नितांत चांगल्या मार्गातल्या सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि ते गुप्त लोक आहेत आमच्यासाठी. आम्ही मिरवणुका काढणं, मोठमोठ्या गोष्टी करणं, हे देव करण्याच्या गोष्टी नाही तर ही शोबाजी आहे. आम्ही म्हणतो शोबाजी आहे. ज्या वेळेला एखाद्या कुटुंबाचं परिवर्तन होईल, आमच्या जीवनाचं सोनं झालं. ह्या कुटुंबात जर एखादी माणसं चुकीचं वागत असतील, त्यांचे पैसे व्यसनाला जात असतील, त्यांच्या घरात जर मारामाऱ्या होत असतील, त्यांच्या लेकराला वळणं जर चुकीचे लागत असतील, हा परमार्थ काय करतो माहितीये का? तुमच्या घरामध्ये राम राज्य आणतो. ह्या परमार्थाचा हाच उद्देश आहे. फक्त तुमचं घर सुखी असावं. तुमचा हे घर आहे ना, तो गृहस्थ आश्रम बनावा. आणि त्या आश्रमात राहणारे माणसं देव असावेत, स्त्रिया लक्ष्मी असाव्यात, मनुष्य नारायण असावा, विचाराची देवाणघेवाण करणारी, सुख दुःखात धावून जाणारी, स्वच्छता ठेवणारी, चांगले बोलणारी, व्यवस्थित वापर करणारी सगळ्या गोष्टीचा. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? परमार्थाकडे आलं पाहिजे. परमार्थ म्हणजे काय विषय? लोकांनी काय केलंय? त्या परमार्थाचा उद्योगच करून सोडला हो. सगळा उद्योग करून सोडला परमार्थाचा. म्हणून कृपा करून त्याला उद्योग समजू नका, त्याला हसण्याचं रडण्याचं साधन समजू नका. ते घेताना असं घ्या का ज्याने आपल्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे. कळलं का? पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. संत भगवान बाबा की जय. वामन भाऊ महाराज की जय. गुरुवर्य भिमसिंह महाराज की जय. सद्गुरु नारायण बाबा की जय. सद्गुरु विठ्ठलनाथ महाराज की जय. सब संतन की जय. बर का?